बीडमध्ये शेतकरी सहवेदना पुरस्कार वितरण आणि व्याख्यान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बच्चू कडू, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांची विशेष उपस्थिती होती। या कार्यक्रमात राज्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल भाष्य करण्यात आलं। तसंच शेतकऱ्यांनी अडचणींना कसं सामोरं जावं, नवनवीन टेक्नॉलॉजीचा कसा वापर करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। प्रत्येक शेतकऱ्याला इस्रायलबद्दल माहिती आहे, पण तरीसुद्धा मी आज तुम्हाला परत एकदा सांगते, इस्रायलसारखा देश सध्या युद्धामुळे चर्चेत आहे, पण शेतीत त्याचं स्थान मोठं आहे। पण त्यांनी टेक्नॉलॉजीचा जबरदस्त वापर केलेला आहे आणि ती टेक्नॉलॉजी त्यांनी उत्तमरित्या शेतकऱ्यासाठी वापरली आहे। तर तिथे तुम्हाला माहिती आहे का, तिथे खारं पाणी आहे, समुद्राचं पाणी आहे, पण शेतीला लागणारं 80% पाणी त्यांनी टेक्नॉलॉजीच्या मदतीनं खाऱ्याचं गोड केलं आहे आणि मग ते गोड पाणी शेतीसाठी ते वापरतात। शेतकऱ्याला निसर्ग वेठीस धरतो, पण सरकार पण वेठीसच धरते, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आपल्या धर्मामध्ये आपण पाप पुण्य हे मानतो। मला वाटतं सगळ्यात मोठं पाप आपल्या आयुष्यातलं जर कुठलं असेल तर ते म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना, ज्या नेत्यांनी शेतकऱ्यापर्यंत सिंचन आणायला हवं होतं मराठवाडा विदर्भाच्या, त्यांनी त्याच्यातला जेव्हा 1 रुपया खाल्ला तेव्हा कुठंतरी एक आत्महत्या झाली। आणि त्यामुळे ह्याच्याहून मोठं पाप मला नाही वाटत दुसरं कुठलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।